नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत चिकनच्या डोक्याचा मसाला, म्हणजे चिकन मुंडी मसाला. त्याच्यासाठी मी डोके घेतलेले आहेत आणि हे मी हळद आणि थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित ते थोडंसं बॉईल करून घेतलेलं आहे, कारण की त्याच्यामध्ये जर काही असं चरबीचं प्रमाण वगैरे असेल किंवा काही डस्ट असेल तर निघून जाते. तर ते बॉईल करून घेतले. ते जवळजवळ 300-350 ग्रॅम आहे. इथे मी आगरी मिक्स मसाला घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, मीठ, हळद आणि ओलं नारळ आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे 2 ते 3 चम्मच. इथे तेल घेतलेलं आहे. इथे एक मोठा कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून. ह्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट आणि भाजलेला जिरा आहे, त्याची पावडर करून घेतलेली आहे. खूप छान फ्लेवर देतो. इथे मी पॅन ठेवलेला आहे, चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी तेल टाकते. दोन चम्मच तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये ही पेस्ट टाकली आहे, आलं लसूणची पेस्ट आणि भाजलेला जिरा. जिरा हा भाजलेलाच आहे, त्याच्यामुळे त्याला भाजायचं नाही आहे फार. ही पेस्ट आहे ती थोडीशी परतून घेऊया आणि कांद्यामध्येच भाजून घेऊया. कांदा आणि टोमॅटो छान असं शिजवून घेऊया. दोन ते 3 मिनिटं छान आपण शिजवून घेणार आहोत. आपला कांदा किती शिजलेला आहे. मस्त शिजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. तर पहिला मी थोडी कोथिंबीर टाकते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक ते 1.5 चम्मच आगरी मिक्स मसाला. आपण हळद अगोदर पण टाकलेली आहे. ह्याच्यामध्ये मी पाव चम्मच हळद टाकली आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला. त्यातच मी पेस्ट टाकते, ओलं खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट 2 ते 3 चम्मच टाकायची. ती आपल्या आवडीवरती आहे, आवडीप्रमाणे टाकायची. इथे तुम्ही नारळाची पेस्ट ही कांदा खोबरा भाजून वापरली तरी पण छान टेस्टी बनणार ते. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे उकडलेले डोके टाकणार आहोत. छान मिक्स करायचे. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, आणि थोडं पाणी घालायचं. सर्व मसाले एकजीव होईपर्यंत, त्याच्यामध्ये छान मिक्स होईपर्यंत छान असं शिजवून घेऊया. 6 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं. अजून थोडी कोथिंबीर टाकते आणि ती आता झाकून ठेवते. बघूया, 7 मिनिटं झालेली आहेत. आपला मुंडी मसाला छान तयार झालाय, मस्त खमंग सुटलेला आहे. त्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. तुम्हाला हवं तर त्याच्यामध्ये तुम्ही क्रीम वापरलीत तरी चालेल किंवा दही वापरलात तरी चालेल, खूप छान होतो. मला असंच चटणीसारखा बनवायचा होता. त्यात तुम्हाला हवं असेल तर अजून ग्रेव्ही ठेवू शकता. मी आता गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. तर मैत्रिणींनो, आज आपण बनवलेला आहे चिकन मुंडी मसाला. तर हे चिकन मुंडी म्हणजे चिकनचे डोके कसे खायचे, तर त्याचा जो कडक भाग आहे तो टाकून द्यायचा चोकून, आणि बाकी सर्व मऊ भाग जो असेल तो व्यवस्थित खाऊ शकतो आपण. शिवाय त्याच्यामध्ये जी चटणीसारखा मसाला बनवलेला आहे तो अतिशय टेस्टी लागतो.
त्याच्यामध्ये भाजलेला जिरा पावडर टाकलेला आहे. तर हे तुम्ही अजून जास्त ग्रेव्हीमध्ये केलं तरी टेस्टी लागेल. हे आपण चपाती बरोबर, नान, रोटी किंवा प्लेन राईस बरोबर खाऊ शकतो. मी आता त्याला कोथिंबीरीने गार्निश करते. असा हा आपला चिकन मुंडी मसाला तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपी खाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.